विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांचे एक अनोखं आंदोलन पाहायला मिळालं। यावेळी विरोधक चक्क टॉवेल आणि बनियान घालून पायऱ्यांवर दाखल झाले। यावेळी त्यांनी चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो अशी घोषणाबाजीही केली आहे। चड्डी बनियान गँग महाराष्ट्राला लुटत असून सत्ताधारी आमदार स्वतःच कायदा हातात घेतात, त्यांना कुठलाही धाक उरला नसल्याची टीका अंबादास दानवे यांनी केलेली आहे। या महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हैदोस घातलेला आहे। कोणी कॅन्टीनमध्ये जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात, कोणी सिगरेट ओढत सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात, कोणी चड्डी बनियानवर ओम फट म्हणतात। आणि मग ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक 10-20 वर्षापूर्वी दरोडेखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग ज्याला म्हटलं जायचं, शेतामध्ये वस्त्यावर दरोडे टाकायचे। आता शेतामध्ये वस्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियान गँग टाकते।